जय भीम नमो बुद्धाय। बघूया बातमीपत्रातल्या विशेष घडामोडी। अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दीर्घराज रायगड मार्फत सालाबादाप्रमाणे यावर्षीही किल्ले रायगडावर भव्य दिव्य 351वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा 6 जून रोजी साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती हायकर्स ग्रुपच्या वतीने देण्यात आली। भारताच्या इतिहासात शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यास ऐतिहासिक दृष्टीने महत्त्व आहे। 13 वर्षांपासून कोल्हापूर हायकर्स हे सह्याद्रीतल्या विविध गडकोटांवरून तसंच हिमालयातील हिमशिखर, पवित्र नदी इथून हे जलसंकलन करत असतं आणि हे जल आम्ही इथून 5 तारखेला रायगडावरती जात असतो आणि मग ह्या आम्ही आणलेल्या जलाने छत्रपती संभाजीराजे 6 जूनला रायगडावरती राज्याभिषेक करत असतात। तर याची पार्श्वभूमी थोडीशी सांगायची झाली तर शिवकाळामध्ये जेव्हा राज्याभिषेक झाला होता तेव्हा दादा भट्टांनी विविध गडकोटांवरचं आणि 7 नद्यांचं आणि समुद्राचं हे जल आणलं होतं। तर त्याच पार्श्वभूमीवर आम्ही संभाजीराजांना ही संकल्पना 13 वर्षापूर्वी आम्ही सांगितली आणि अशा पद्धतीचं जल कोल्हापूर हायकर्स हे शिव कार्य समजून आणि आपली जबाबदारी समजून इच्छेने स्वखर्चाने ही मोहीम आम्ही गेले 13 वर्षे करत असतो। त्याच्यासाठी कुठलीही स्पॉन्सरशिप किंवा काही आम्ही घेत नाही। आम्ही एक सगळ्यांचं एक नैतिक जबाबदारी म्हणून आमचे कोल्हापूर हायकर्सचे मावळे 13 वर्षांपासून हे जलसंकलन करत असतात। तर ह्याच्यासाठी एक साधारण 6 महिन्यापासून आमची तयारी सुरू होत असते। जसे की जानेवारी आला की बाबा यावर्षी कुठले ठिकाणे घ्यायचे आहेत, काय घ्यायचे आहेत, त्याचे ऐतिहासिक महत्त्व काय आहे, त्याचे संदर्भ काय आहेत, त्याचा रेफरन्स गोळा करणे, त्यानंतर टीम आपली कोण जाणार आहेत काय ते टीम सिलेक्शन होतं आणि मग एक टीम आपली सह्याद्रीतील गडकोटांवरती किंवा जी काही थीम ठरेल त्याच्यावरनं हे जलसंकलनासाठी जात असते। मग दुसरी टीम हिमालयामध्ये। मग तुम्ही बघितला तर जाहीर अगदी म्हणजे 3-4 महिने मुलं ह्याच्यामध्ये आमची टीम सातत्याने काम करत असते। मग त्याच्यामध्ये वळवाचा पाऊस असेल, ऊन वारा असेल, बऱ्याचशा गोष्टींच्या आव्हानाला सामोरे जाऊन ह्या टीमला काम करायला लागत असते। मग ते हिमालयातील अगदी म्हणजे मायनस आता परवा आम्ही जे यावर्षी जे हिमालयातलं जल आहे ते काली नदीचं जल आणलेलं आपण। काली नदी हे उत्तराखंड मधील पिथौरागड जिल्ह्यातील 12,000 फुटावरती नदी वाहते। ह्या नदीचं वैशिष्ट्य असं आहे की असं म्हटलं जातं की ह्या नदीचा प्रभाव 6 महिने नेपाळच्या दिशेने अधिक असतो, 6 महिने भारताच्या दिशेने। तर ह्या नदीचं वैशिष्ट्य असं आहे की कालापानी ही एक चेकपोस्ट आहे जिथून भारतातून आधी कैलासहून भारतातून जो रोड उत्तराखंडमधनं कैलास मानसरोवरला भविष्यात आता होणार आहे त्या मार्गावर ही काली नदी आहे आणि नैसर्गिकरित्या ही नदी नेपाळ आणि भारतला विभागते, 2 बॉर्डर सारखी आहे। तर ह्या नदीच्या इथे ओम पर्वत म्हणून आहे। म्हणजे पूर्ण सृष्टीची जेव्हा निर्मिती झाली होती तेव्हा असं म्हटलं जातं की 8 ओम पर्वत स्थापित झाले होते। त्यातले 7 कुठे आहेत, कुठल्या देशात आहेत, कुठल्या स्टेटमध्ये अजून आयडेंटिफाय झालेलं नाही आहे। एकमेव ओम पर्वत जो आहे तो भारताच्या दिशेने नेपाळ आणि चायना तिबेट ह्या बॉर्डरवरती आहे। तर ह्या ओम पर्वतच्या पायथ्याला ही काली नदी आहे। तर तुम्ही बघू शकता की त्याच्यामध्ये आम्ही उल्लेख सुद्धा केला की ह्या नदीचा उगमस्थान जो आहे तो 12,000 फुटावरती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या इथे जी चेकपोस्ट आपल्या भारताची आहे, वीर मराठा बटालियन तिथं सातत्याने आपल्या सीमेवर रक्षण करत असते। म्हणजे अशा हिमालयातल्या महत्त्वपूर्ण ठिकाणावरचं पण जल यावर्षीच्या राज्याभिषेकाला आहे। शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर घारे यांनी गंभीर आरोप करत महेंद्र थोरवे म्हणजे रायगडमधील वाल्मिक कराड असा घणाघात केलाय। महेंद्र थोरवे यांच्या कथित दादागिरी आणि गुंडगिरीचा त्यांनी यावेळी पाडाच वाचला। राष्ट्रवादीकडून कर्जतमध्ये पत्रकार परिषद घेऊन थोरवेवरती शाब्दिक हल्ला केला गेलाय। दरम्यान 2 दिवसांपूर्वी महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती। मी आपल्याला वारंवार सांगतोय, कर्जतमध्ये जी दहशतीला कारणीभूत आहे तो महेंद्र थोरवे आहे आणि कर्जत खालापूर रायगडमधला खरा वाल्मिक कराड हा महेंद्र थोरवे आहे। मी प्रशासनाला आणि गृह खात्याला एक विनंती करणार आहे का महेंद्र थोरवेची सखोल चौकशी करावी। पोलिसांचं जे गोपनीय एंट्री आहेत या एंट्र्यांची चौकशी करावी। महेंद्र थोरवेंचा पोलिसांच्यावर असलेला दबाव आणि इथल्या जनतेवर असलेला दबाव, इथली कर्जत खालापूरची जनता ही भयभीत झालेली जनता आहे, त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त महेंद्र थोरवे आहे। आणि मी आपल्याला वारंवार सांगतो का महेंद्र थोरवे हा कर्जत खालापूरचा नव्हे तर पूर्ण रायगड जिल्ह्याचा वाल्मिक कराड आहे। याच्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे।
राज्यघटनेच्या पायाभूत संकल्पनेतील भारतीयत्वाची ओळख सिद्ध झाली आहे। ही ओळख हिंदुत्व नवे भारतीयत्व या पुस्तकातून झाली असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रकाश पवार यांनी केले। कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे माजी सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी लिहिलेल्या हिंदुत्व नवे भारतीयत्व या पुस्तकाचे चिंतन आणि चिकित्सा या पुस्तकाचे प्रकाशन विविध मान्यवरांच्या हस्ते झाले। अध्यक्षस्थानी डॉक्टर गोपाळ गुरु होते। यावेळी पुस्तकाचे लेखक लक्ष्मीकांत देशमुख, प्राध्यापक डॉक्टर विजय काळेबाग उपस्थित होते। नद्या, नाले, पाणी, जमीन, शेती, माती सगळं मिळून जरी आहे तर तिची वज कोण ठेवणार? म्हणजे त्या भारत मातेची जबाबदारी शेवटी सर्वांची आहे। नंतर एक मुद्दा की ते म्हणाले की हे सर्व आहे का, तर ही सगळं मी सांगतोय नद्या, नाले, पर्वत, जमीन, माती ती तुम्हाला अन्न देते आणि त्याच्याही पुढे जाऊन म्हणाले ती तर भारत माता आहे, परंतु तुम्ही सर्वजण भारत माता म्हणजे भारताचे लोक हीच भारत माता म्हणजेच पीपल हे या अर्थाने ते सर्वसामान्य मुलांना ती भारत मातेची आयडिया समजून सांगत होते। इथं तुम्हाला 3-4 गोष्टी क्लिअर करतात की लोक म्हणजे वेगवेगळ्या जाती, धर्म, वंशाचे आहेत, भाषेचे आहेत, रंगारूपाचे आहेत। याचा अर्थ मल्टीकल्चरल सोसायटीची कल्पना, बहुल सोसायटीची म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे लोक एकत्रित राहतील अशी ही कल्पना ते मांडत होते आणि तीच लेखकांनी या पुस्तकामध्ये संपूर्णपणे मांडलेली आहे। आणखी भारत मातेचा आणि आयडिया ऑफ इंडियाचा अर्थ कोणता, तर कन्फर्म आणि स्ट्रॉंगली विरोध वसाहतवादाला असणं म्हणजे भारत माता। वसाहतवादाला म्हणजे गुलामगिरीला असणं आणि गुलामगिरीतून मुक्त होणं हे भारत मातेचं सर्वात महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य। वेगवेगळे प्रवाह यांना आदर करणे, रिस्पेक्ट देणे म्हणजे भारत माता किंवा आयडिया ऑफ इंडिया। आणि हे सगळं यांच्या पुस्तकामध्ये कवितेच्या किंवा चित्रपटांच्या अंगाने खूप चांगल्या पद्धतीने आलेलं आहे। ते कोट केल्यानंतर ती त्यांनी एकूण न्याय व्यवस्थेचे पुरावे घेऊन प्रूव्ह केलेले आहे। म्हणजे हे केवळ लेखकाला वाटतंय किंवा हे काहीतरी तिथल्या चित्रपट लिहिणाऱ्या पटकथा व्यक्तीला वाटतंय असं न होता त्यांनी त्याला न्याय निवाड्याचे पुरावे, घटनेचं बेसिक स्ट्रक्चर आहे आणि त्या बेसिक स्ट्रक्चरची त्यांच्याच म्हणजे लिखाणातली यादी करायची झाली तर ती मला न्याय व्यवस्थेने कधी कधी निकाल दिले ते आणि यांनी त्या पुस्तकामध्ये विश्लेषण करताना मांडले ते असे मी एकमेकाला लावून पाहिले तर ते साधारणपणे 11-12 तरी मला वरवर दिसले। तुम्ही तपशिलात गेला तर कदाचित आणखीन जास्त। न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे रिव्ह्यू करता आला पाहिजे, संसदीय प्रणाली जतन केली पाहिजे, धर्मनिरपेक्षता देशाचं मुख्य वैशिष्ट्य आहे, संघराज्य प्रणाली म्हणजे अधिकाराचं सत्तेचं वाटप जाऊन आपण सेक्युलर आहोत आणि भारतामध्ये मात्र सेक्युलर राहणार सुद्धा हे काही बरोबर नाही असं वाटतं। त्यामुळे हा त्याचा जो विश्लेषक पहिला आहे हिंदुत्व भारतीय हे जाहीर पद्धत दिलेलं आहे आपल्या पंतप्रधान साहेबांना आणि त्यात म्हणलं की तुम्ही हे जे सांगता ते चुकीचं आहे। त्याला मी त्यात लेखात उल्लेख केला की तुम्ही नुपूर शर्मा प्रकरण आठवा। नुपूर शर्मा त्यांच्या प्रवक्त्या होत्या आणि त्यांनी आक्षेपा विधान केले प्रशिक्षणाबद्दल आणि तेव्हा खूप गदारोळ मागला होता। अगदी त्याची रिॲक्शन अरब कंट्रीत देखील झाली होती तेव्हा त्यांना खूप सारं डॅमेज करावं लागलं होतं। तर हे असं असताना तर तुम्ही हे जे राष्ट्रांचं ते चुकीचं आहे ते भारताला बरोबर नाही आहे म्हणून तुम्ही 3 गोष्टी करा। तुम्ही जेव्हा म्हणता मी सेक्युलर आहोत ना की तुम्ही 3 गोष्टी केल्या पाहिजेत त्या पक्षाने। पहिली गोष्ट म्हणजे वर्शिप ॲक्ट जो आहे प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट की पूजा स्थळ कायदा 1993 तो तुम्ही संविधानाचा मूलभूत बेसिक स्ट्रक्चर हे मान्य करा आणि प्रत्येक मशिदीखाली जसं भागवत साहेब म्हणले मोहन भागवत की शिवलिंग शोधू नका ते बंद करा।
आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीत निष्ठावंत शिवसैनिकालाच उमेदवारी दिली जाईल असे प्रतिपादन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी केले. कोल्हापूर शासकीय विश्रामधाम येथे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. यावेळी उपनेते अरुण दुधवडकर, उपनेते संजय पवार, उपनेत्या जान्हवी सावंत, मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शहराध्यक्ष रविकिरण इंगवले, सुनील मोदी तसेच अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला. पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम, प्रशस्त फळबाग व शिवार फेरी, मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही. नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद, राहण्याचीही उत्तम व्यवस्था. वन डे पॅकेज 699 पासून सुरू. लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल. अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्याम लीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट. बुकिंगसाठी संपर्क मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर. मोबाईल 7276366752 किंवा 9021433560. राज्यभरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना अकोला महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा शिरकाव झाला असून कोरोनाचे 2 रुग्ण आढळून आलेत. या दोन्ही रुग्णांना सर्दी, खोकला, ताप याचा त्रास होत असल्याने त्यांनी अकोल्यातील वैद्यकीय शासकीय रुग्णालयात कोरोना टेस्ट केली होती. याचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आल्याने दोन्ही रुग्ण होम क्वारंटाईन आहेत. अकोला महानगरपालिकेने नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन केले असून खबरदारी घेण्याची विनंती केली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही रुग्णांची प्रकृती चांगली असून घरीच ते उपचार घेत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे 31 मेला आपण कोविडची तपासणी केली असता 2 रुग्ण कोविड पॉझिटिव्ह आलेले आहेत आपल्याकडे. आणि त्यांना जास्त काही सिम्पटम नसल्यामुळे आपण त्यांना होम क्वारंटाईन केलेलं आहे, आयसोलेट केलेलं आहे त्यांना. आणि बाकीच्या लोकांना पण माझं असं आव्हान आहे की तुम्ही गर्दीच्या ठिकाणी जास्त जमाव करू नये आणि जे काही आपलं जे सोशल डिस्टन्सिंगचं थोडं भान ठेवावं आणि जास्त घाबरून जाण्याची काही गरज नाही आहे. आपल्याकडे एवढ्या मागच्या 15 फक्त 2 रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि त्यांची तब्येत एकदम चांगली आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील दहिठणे येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी पक्षाच्या वतीने राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या निमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये गावातील महिला, गावकरी अशा 75 लोकांची बीपी, शुगर मोफत तपासणी व सर्व प्रकारच्या आजारावर मोफत गोळ्या औषधं देण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अक्कलकोट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टाकणे, दहिटणे गावचे सरपंच नितीन मोरे, ग्रामसेवक पवार, चपळगावचे माजी सरपंच चनवीर बोधले, आरोग्य शिबिराचे आयोजक RPI एकतावादी जिल्हाध्यक्ष तथा रोजगार आघाडी प्रदेशाध्यक्ष विकी बाबा चौधरी होते. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ,
केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी। काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। सोलापूर येथे सिद्धार्थ बुद्ध विहार हौसे वस्ती आमराई या ठिकाणी माता रमाई स्मृती दिनानिमित्त भव्य महिला धम्म प्रशिक्षण, श्रावणेरी शिबिर व प्रबचा विधी होणार आहे। या कार्यक्रमाचे आयोजक भिक्खुनी धम्मचारिणी आहेत। भिक्खुनी धम्मचारिणी यांनी सिद्धार्थ विहारास 7 फुटाची थायलंड येथील बुद्धमूर्ती भेट दिली आहे। या शिबिरात 18 महिला श्राविका 10 दिवसासाठी अध्ययन करत आहेत। मार्गदर्शक म्हणून भिक्खुनी कुंडलकेशा अमरावती, भिक्खुनी शीला रक्षिता अकोला, भिक्खुनी धम्मचरणी सोलापूर, तर सदरील कार्यक्रमाचे निमंत्रक विनोद वाघमारे, युवा नेते रॉकी बंगाडे हे आहेत। सदरील कार्यक्रमासाठी व्यवस्थापक म्हणून सिद्धार्थ तालीम मंडळ हे आहेत। हवेचा स्पर्श कोरड्या बोटावर त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं आहे। अनापासतीच्या दिनाला महत्व आहे। विकारमुक्त साधना, अंधश्रद्धेतून मुक्त, कर्मकांडातून मुक्त, प्रज्ञेला प्राप्त, प्रज्ञा धारण करण्यासाठी अनापासतीचे ध्यान विपश्यना साधना आहे। यामध्ये कष्टाळू आहे, कष्टाळू त्यांचे कष्ट दिसतात, पाहता येते, कारण का ह्या एवढ्या तर मी त्यांचं अभिनव ब्रह्मचारिणी आणि त्या भिक्खुनी काय शील रक्षिता, तर ह्या दोन्ही भिक्खुनी, ब्रह्मचारिणी भिक्खुनी आणि हे बुद्धविहार एवढं सुंदर आहे। आता प्रश्न असा आहे, पुरुषांचं भिक्खू होणं त्याच्यापेक्षा महिलांचं भिक्खुनी होणं हे थोडस अजून चांगलं आहे। तुम्ही म्हणा आम्हाला तुम्ही मोठं करण्यासाठी थोडं असं सांगू लागले, पण नाही, एका गोष्टीने सांगतो। आज हे तो पाली भाषा परिसंवाद भटकर सर हे समोर जे बसलेले आहेत, त्याचा विशेष आग्रह महिला धम्म प्रशिक्षण श्रावणेरी शिबिराचं आयोजन 30 मे ते 8 जून पर्यंत ठेवलेला आहे। माझा तो संकल्प होता, ज्या वेळेला माझी पबज्जा बिहारमध्ये बुद्धगया येथे झाल्यानंतर तिथं अशीच लाऊड बुद्धांनी मुलाखत घेतली आणि त्याने म्हणाले की तुम्ही असं भिक्खुनी व्हायचं काय कारण आहे? आणि मी म्हणलं मी पश्चिम महाराष्ट्रातून आलेले आहे आणि मला भिक्खुनी होऊन काय करणार आहे? तर मी म्हणाले त्यांना की खरोखरच भिक्खुनी होऊन काय करायचं, तर पश्चिम महाराष्ट्राला एकही महिला भिक्खुनी श्रावणेरी दिसत नाही। तर मी त्या ठिकाणी भिक्खुनी झाल्यानंतर एक भिक्खुनी ट्रेनिंग सेंटर मी खोलेन, म्हणजे निर्माण करीन असा माझा मानस आहे, असं त्यांना लाड बुद्धा टीव्ही चॅनलला मी सांगितलं होतं। आता या श्रावणेरी शिबिराचं महत्त्व असं आहे की प्रत्येक धर्मामध्ये संस्काराला महत्त्व दिलं जातं। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी क्रांती आहे, धम्मक्रांती, 14 ऑक्टोबर 1956 साली त्यांनी जी क्रांती केली, न भूत न भविष्यती, त्या क्रांती चिरकाल अशी भगवान बुद्धाच्या बुद्ध धम्म संघ इसवी पूर्व 563ला ज्यावेळेला तथागत सिद्धार्थाचा जन्म झाला आणि त्यांना बोधी प्राप्त झाली इसवी पूर्व 528ला, त्यावेळेला हा संघ, पवित्र संघ भगवंताचा, तो आजही पुरुष संघ आणि प्रजापती गौतमी यशोधरा यांचा हा संघ बुद्धकालीन आज श्रावणेरी रूपात हौशवस्ती आमराई सोलापूर शहरामध्ये प्रथम भरत आहे, प्रारंभ झालेला आहे। आणि त्यासाठी या शिबिराला मार्गदर्शिका म्हणून आमच्या पूजनीय आर्यजी नांदेडच्या आल्या होत्या, आर्यशिला, त्या पूजनीय आर्यजी मार्गदर्शनासाठी
शीलरक्षता अकोला इथून आम्ही त्यांना निमंत्रण दिलेलं आहे. तर ह्या समाजामध्ये चाललेली अंधश्रद्धा आणि जे काय आहे ते कुठंतरी थांबलं पाहिजे. समाज एकांगी झाला पाहिजे. समाजात धार्मिक लोक घडले पाहिजे. धर्म हा बाबासाहेबांनी केलेली पराकाष्ठा हे महिलामध्ये खूप सुंदर रीतीने त्यांनी धर्माचं आचरण केलं पाहिजे. आपल्या घरातून समाजामध्ये अशा महिला खूप सुंदर धार्मिक दिसल्या पाहिजे. धर्माचं आचरण केलं पाहिजे. आणि म्हणून ह्या विविध विषयावर श्रामणेरी शिबिराचं आपण आयोजन केलेलं आहे. विविध विषय म्हणजे भगवान बुद्धाचं बुद्ध चरित्र, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र, अन्य माता महामाया, माता रमाई, माता जिजाऊ, माता यशोधरा, माता सावित्री अशा महान ज्या माता होऊन गेल्या त्यांच्यावर संस्कार होणं आणि महिला एक आदर्श बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांची जे काही भूमिका हिंदू कोड बिल त्यांनी लिहिलं आणि त्या कोड बिलला अनुसरून खरोखर भारतीय महिला आज पूर्ण आकाशी झेप घेत आहे. आणि त्यातून धर्म टिकावा, समाज प्रबोधन व्हावं म्हणून आपला हा प्रयत्न खूप मोलाचा आहे. आणि ह्या श्रामणेरी शिबिरासाठी खूप असं आपण परिश्रम घेतलेला आहे आणि त्या परिश्रमाला यश आलेलं आहे. सोलापूर शहराला आणि हौशेवस्ती अमराई आणि सिद्धार्थ विहाराला खूप म्हणजे काय म्हणतात त्याला यश आलेलं आहे. आणि प्रथम हे शिबिर म्हणून तथागताचा जो धम्मोपदेश आहे, हेच बुद्धा तिताचे बुद्धा नागता पचुपन्नाचे बुद्धा अहंगंधारी सब्बता. तथागत भगवान बुद्धाच्या एच बुद्धा म्हणजे काय? मी एच बुद्धा म्हणजे तथागत भगवान बुद्धाशिवाय कुणालाही वंदन करणार नाही. हेच बुद्धा आज आहेत बुद्ध, होणारे बुद्ध आणि होऊन गेलेले सम्यक संबुद्ध अशा बुद्धाला मी वंदन करेन. आणि पंचशील गमन करत असताना त्रिसरण पंचशील आपण आचरण आणत असताना प्रथम तथागतांनी त्रिसरण दिलेलं आहे. तर त्या त्रिसरणाला आपण गमन केलं पाहिजे. त्रिसरण म्हणजे फक्त जाणीवपूर्वक मी तथागत भगवान बुद्धाच्या बुद्ध धम्मा संघाला अनुसरेल म्हणजे शरण येईल आणि नंतरच पंचशीलात प्रतिष्ठित होईल. पंचशील म्हणजे पानातिपाता वेरमणी म्हणजे प्राणी कोणत्याही प्राण्याची हिंसा करणार नाही. अधीनदाना वेरमणी म्हणजे चोरी करण्यापासून अलिप्त राहील. कामेषु मिच्छाचारा वेरमणी म्हणजे मिथ्याचरण करणार नाही. हे तथागतानं तिसरं शील खूप लाख मोलाचं ग्रस्त जीवनासाठी बहुजनासाठी जोही मानव आहे त्या मानवासाठी तथागताचं हे पंचशील आहे. मुसावादा वेरमणी शिक्कापदं समाधी आहे म्हणजे खोटे बोलू नये. खोटे बोलण्यापासून खूप मानवाचा महाबोधी महाविहार अधिनियम 1949 रद्द करण्याच्या मागणीसाठी आणि संघर्षकारी तथा आंदोलनकारी भंते विनयाचार्य यांच्या तात्काळ सुटकेच्या समर्थनार्थ बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे राष्ट्रीय अध्यक्ष भदंत हर्षबोधी यांच्या नेतृत्वात नागपूरच्या संविधान चौकात आज आंदोलन करण्यात आले. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून उपस्थित उपासक व उपासिकांना भंते हर्षबोधी यांनी मार्गदर्शन केले व बोधगया येथे सुरू असलेल्या आंदोलनावर सविस्तर चर्चा करत भंते विनयाचार्य यांची लवकरात लवकर सुटका झाली नाही तर संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला. नहीं, आंदोलन नहीं था. एक विनय चारा भंते जी के समर्थन में एक धरना प्रदर्शन था. हमारे मानकर साहब जो राष्ट्रीय प्रभारी है, हम भी राष्ट्रीय अध्यक्ष हैं और उनके सपोर्ट में ये एक दिन का धरना प्रदर्शन था. उनको बुरी तरह से फंसाया गया आंदोलनकारी द्वारा
माननीय आकाश लामा जी हो, प्रज्ञाशील जी हो, उनके साथ में जितने भी जो गठबाजी वाले रहने वाले लोग हैं, उन्होंने भिक्षु को नहीं फंसाना चाहिए। और उनका ये गुरु है, वो ड्यूटी करता है। मैं तो बोलता हूँ गवर्नमेंट सर्वेंट, भंते जी नहीं, उन्होंने गवर्नमेंट सर्वेंट ड्यूटी चिवर उतार कर सर्वेंट ड्यूटी करना चाहिए। भिक्षु कोणते धर्म में है कि ड्यूटी करे? और हमारे लोग भी भावनात्मक है। बुद्ध जो PhD कर रहा, पढ़ाई के लिए पैसा देना और पढ़ाई करने के बाद ड्यूटी करते हैं, उसका समाज के लिए क्या योगदान है? बुद्ध का शांति का सामाजिक संदेश है, जनमानस के बीच पहुंचाने का भंते जी का काम है। और भंते जी ने जो नेतृत्व किया, भंते जी ने जो संघर्ष किया, अगर संघर्ष करने वाले व्यक्ति के साथ ऐसा दुर्व्यवहार होता, उसको जेल में डाला गया, ये दुर्भाग्यपूर्ण बात है। इसलिए हम लोग नागपुर के माध्यम से माननीय वामन मेश्राम जी के निर्देशन द्वारा इंटरनेशनल बुद्धिस्ट नेटवर्क के द्वारा उनको समर्थन का एक दिन का ये धरना प्रदर्शन था। आंदोलन जो धरना आंदोलन जो कर रहे हैं आप लोग, आपका ऐसा कहना है कि जो आकाश लामा जी है, इनमें आपका जो सहमति नहीं है? नहीं, मेरा तो शुरुआत से ही आकाश लामा और प्रज्ञाशील से विश्वास नहीं रहा, क्योंकि मैं आंदोलन का हिस्सा हूँ 92 से। तो जितना ज़्यादा मुझे जानकारी है वो आंदोलन के साथ था। प्रज्ञाशील, आनंद बंते जी, ससाई बंते जी, हम लोग साथ में ही थे, लेकिन सचिव बने 6 साल तक रहे, तब प्रज्ञाशील बंते जी को आंदोलन दिखाई नहीं दे रहा। आकाश लामा अभी 6 साल के बाद, 24 साल होने के बाद आकाश लामा को विश्वास में लेकर अपनी प्रसिद्धि के लिए, धन संग्रह के लिए, समाज में प्रतिष्ठा के लिए, ये जो कुछ लोग समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा को जोड़ के आंदोलन कर रहे हैं, ये आंदोलन केवल हवा में है, वो चंदे धंधे में विस्तृत हो गया है। इसलिए आंदोलन की अभी कोई चर्चा नहीं बुद्ध गया में। DM ने सबको उखाड़ के फेंक दिया है। तो ये बुद्ध गया में जो 12 तारीख का जो एक रैली थी, उसको जो स्थगिति दी गई है, तो इसमें क्या लगता है? ये अभी हमारे किसी चैनल ने पूछा है कि ये तो जब आकाश लामा ने स्थगिति ली तो किसी को विश्वास में लिया? इन लोगों को विश्वास में नहीं लिया, तभी ना 2 गुट हुए। ये कह रहे थे कि हमको विश्वास में नहीं लिया, हम आंदोलन करेंगे, सरकार जेल में डालेंगे। जेल में जाने के लिए तैयार है, तो बेचारा वो गया ना, जेल में गया कि नहीं? तो आप जो जेल में गया, जो क्रांति कर रहा है, उसके सपोर्ट में रहिए। क्या आखिर हवाबाजी करेंगे? हवा में तीर मारने से कुछ नहीं होगा। आकाश लामा भी कुछ नहीं, बुद्ध गया से धरती से पेंडाल सब हट गया। सामने की भूमिका क्या रहेगी अभी? सामने की भूमिका अभी हम लोग दिल्ली में जा रहे हैं, कल जंतर मंतर पर प्रदर्शन है, 6 की मीटिंग है, 7 की मीटिंग है। 7 की मीटिंग में जो तय होगा वो सब मान्य होगा। विनय चारिया जी को अगर वो रिहा नहीं किया गया तो जेल भरो आंदोलन होगा। बुद्धिस्ट इंटरनेशनल पूरे भारत में जेल भरो आंदोलन करेगा। उनको रिहा कर दिए तो रिहा करेंगे तो भी आंदोलन चलेगा। 1 जुलाई को माननीय वामन मेश्राम जी के नेतृत्व में, उनके निर्देश में जो तारीख पर हम लोग आंदोलन करेंगे। और बहुत जल्दी अक्टूबर में कालचक्र मैदान में हमारा बहुत बड़ा शांति मार्च है, रैली होगा बुद्ध गया को लेकर। विनयाचार्य जी पर इन पे जो कलम्स जो लगाए, ये झूठे हैं और निर्धारित है, बेबुनियाद है। ये तो जानबूझ के साजिश के साथ उसको फंसाया गया है। उसमें आकाश लामा, प्रज्ञाशील का ज़्यादा भूमिका है। रात के 11 बजे बैठ के 12 बजे रिपोर्ट लिखा, रात के 2 बजे उसको पुलिस वालों ने उठाया। आज तक के इतने वकील लग गए, अभी तक के उनको रिहाई क्यों? तो बिहार में आप जान दीजिए ना, बिहार में अभी हम लोग आगे आए हैं तो अभी बहुत जल्द हो जाएगा। अभी ऐसा नहीं कि प्रशासन, बिहार का नीतीश सरकार, काफ़ी अभी चर्चा है। वकील साहब ने, जस्टिस ने उनको, पुलिस वालों को डायरी के लिए बोला। अब धीरे धीरे 4-5-6 केस है तो धीरे धीरे डायरी भेजते। अब 3 मर्डर, कंडेम ऑफ मर्डर का है, 901 लगा है, 909 लगा है, 109 लगा है, तो मर्डर का है। तो उसमें बेल चाह रहे थे, लेकिन बेल कैंसिल हो गए। बहुत जल्द विनय चारा बाहर आएंगे और नागपूर की धरती पर उसका बहुत बड़ा सम्मान होगा। जय भीम इंडियात वेळ झाली इथेच थांबण्याची, पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन। जय भीम। आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी।